मी आता आलोय लेह पॅलेसला. हा इथला मुख्य राजवाडा आहे. हा राजवाडा साधारण 17व्या शतकात बांधला होता. जवळपास 400 वर्ष जुना हा राजवाडा आहे. आणि लेहची जी नामकाल डायनेस्टी होती, ती याच राजवाड्यात राहायची. शिखरावर गगनाला भिडले, वर्षाच्या सावल्यात काळही फिरले. पांढऱ्या दगडांची तटबंदी काळजात खोदली, पूर्वजांच्या आठवणी वाऱ्यात गुंजली. काली दूर पसरलं सोन्यासारखं शहर, हिमालयाच्या कुशीत स्वप्नांची सायंसर. युगाच्या छायेत इतिहास बोलतो, शांततेच्या प्रार्थनेत काळीत झुलतो. युगाच्या छायेत इतिहास बोलतो, शांततेच्या प्रार्थनेत काळ लईत झुलतो. लेहमध्ये फिरायचं असेल तर बाईक किंवा कॅब शिवाय दुसरा कोणताही चांगला ऑप्शन नाहीये. त्यामुळे आम्ही कॅब हायर केलेली आहे, मारुती ओमनी. लेह मार्केटमधून कॅब बुक करून आम्ही साईटसीइंगची सुरुवात केली. इथे साधारण 3000 पासून ते थेट 8000 रुपये पर डेच्या हिशोबाने कॅब्स भाड्याने मिळतात. आम्ही थोडं घासाघीस करून 2500 रुपये पर डेला ही ओमनी बुक केली. मी आता आलोय लेह पॅलेसला. हा इथला मुख्य राजवाडा आहे. हा राजवाडा साधारण 17व्या शतकात बांधला होता. जवळपास 400 वर्ष जुना हा राजवाडा आहे. आणि लेहची जी नामकाल डायनेस्टी होती, ती याच राजवाड्यात राहायची. आज जाऊन बघूया हा राजवाडा कसा आहे. लेह पॅलेस एक ऐतिहासिक राजवाडा जो लडाखी राजघराण्याच्या वारशाचं प्रतीक आहे. 17व्या शतकात बांधलेला हा राजवाडा तिबेटी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. दगडी भिंती, अरुंद लाकडी दरवाजे आणि खोबणीदार खिडक्या या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतात. ही आहे इथली खास बॅल्कनी. पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर आहे. इथून लेह शहराचं संपूर्ण विहंगम दृश्य दिसतं. समोर पसरलेली हिमालयीन पर्वतरांगा आणि त्यांच्या सावल्यांनी सजलेलं शांत शहर, हे दृश्य डोळ्यात साठवावं असंच आहे. पॅलेसच्या आतील भागात प्रवेश करताच एक छोटीशी खोली येते, मंद प्रकाश असलेली. इथे आहे एक अत्यंत जुनी बुद्ध मूर्ती. डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर विलक्षण शांतता, रंगीबेरंगी वस्त्रम आणि आसपास सुगंधी धूपाची मंद झुळूक. त्याच खोलीत दुसऱ्या मूर्तीत आपण पाहतो अवलोकितेश्वर चतुर्भुज रूपात, ज्यांच्या अनेक हातात विविध आयुध आहेत. या मूर्तींच्या सभोवती तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता, ज्यामुळे तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा त्यांच्या दिव्य भावांकडे जातं. त्या वातावरणात काही क्षण निवांत बसणं म्हणजे जणू आत्म्याला विश्रांती मिळाल्यासारखं. पुढे छोट्या दरवाजातून आपण प्रवेश करतो दुसऱ्या मजल्यावर, जिथे एक आर्ट गॅलरी आहे. गॅलरीचे छत हे वैशिष्ट्यपूर्ण बांबूचे बनवलेले होते, जे पारंपरिक लडाखी बांधकाम शैलीचं उदाहरण आहे. गॅलरीच्या भिंतींवर काही जुनी भित्तिचित्र अजूनही शाबूत आहेत. जणू इतिहासाचा गंध त्या भिंतींमध्ये दडलेला आहे. पुढे थोडं चाललो की कोर्टयार्ड आहेत, ज्यामध्ये आर्ट गॅलरी आहे. इथे तिबेटी शैलीतले रंगकाम, जुनी चित्र
आणि काठ्यांनी बनवलेलं पारंपरिक छत दिसतं. प्रत्येक खोलीत इतिहासाची एक नवी कहाणी लपलेली आहे. चौफेर माहिती फलक आणि त्यातले मॉनेस्ट्रींचे फोटो, हे सगळं पाहून असं वाटतं की आपण लेहच्या सांस्कृतिक हृदयात उभा आहोत. पॅलेसच्या आतून या छोट्या दरवाजातून आपण पोहोचतो 4थ्या मजल्यावर, जिथे मोठी गच्ची आहे. इथून समोर दिसतो तो भव्य डोंगर, सूर्य आणि ढगांच्या सावल्यांच्या त्यावर उमटणाऱ्या विविध छटा. आणि दुसरीकडे पाहिलं तर दिसतं लेहचं शहर, शांत, सुंदर आणि क्षणभर सगळं विसरायला लावणारं. पॅलेसच्या टेरेसवर पोहोचल्यानंतर जे दृश्य सामोरं येतं ते शब्दात मांडणं अशक्य. एकीकडे शांत लेह शहर, दुसरीकडे हिमालयाच्या डोंगर रांगा आणि त्यांच्या सावल्यांमध्ये हरवलेला क्षितिजाचा किनारा. काही क्षण डोळे मिटून ते अनुभवावं असं. पॅलेसच्या खालच्या भागातून वर जाताना सर्वात आधी नजरेत भरतात ते इथले विशेष तिबेटी पद्धतीचे लाकडी खिडक्या. मोठ्या चौकटी, पॅटर्न असलेली जाळी आणि पिवळ्या रंगाचे सुंदर ड्रेपर, हे सगळं मिळून त्या खिडक्यांना एक वेगळाच राजेशाही लुक मिळतो. स्थानिक लाकूड, चिखल आणि दगड यांचा मिक्स वापर करून या खिडक्या शेकडो वर्ष टिकतील अशा पद्धतीने बनवल्या आहेत. आत पुढे गेल्यावर जाणवतं की पॅलेसचा संपूर्ण स्ट्रक्चर हा लाकूड, दगड आणि माती यांचा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. मजल्यांना जोडणारे हे छोटे कनेक्टर्स अरुंद पण मजबूत वाटतात. वरच्या तुकड्यांमध्ये जाड दगडी भिंती आणि मध्ये लाकडी स्लॅब, ज्यावर चिखलाचा थर देऊन मजला तयार केलाय. अशा संरचनेमुळे थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो. इथून आणखी वर जाताना आपण 6व्या मजल्यावर पोहोचतो आणि इथला व्ह्यू तर सांगायलाच नको. संपूर्ण लेह शहर आपल्या पायाखाली पसरल्यासारखं दिसतं. घरांचे छोटे छोटे समूह, मधोमध दिसणाऱ्या हिरव्या झाडांच्या रांगा आणि त्यामागे उभे असलेले राखाडी, कोरडे, खडकाळ पर्वत. इथून नमग्याल मठ अगदी समोर दिसतो आणि त्या मठाकडे जाते ती वळणावळणाची पायी वाट. वरच्या अंगणात गेल्यावर जाणवते एक वेगळीच शांतता. इथले जुन्या लाकडाचे कोरलेले खांब, लाकडी छतांच्या बीम्स आणि साध्या पद्धतीने ठेवलेल्या लाकडी बाकांमुळे हा भाग खूपच प्राचीन आणि सोज्वळ वाटतो. यानंतर एक सुंदर मजबूत लाकडी जिना आपल्याला वर घेऊन जातो. जुन्या पद्धतीचे झोकदार रेलिंग्स आणि त्यावर केलेल्या लहान लहान डिटेलिंगमुळे हा जिना देखील एक अनुभव आहे. या जिन्याने वर गेल्यावर आपण पोहोचतो लेह पॅलेसच्या अंतिम 7व्या मजल्यावर. आणि आता मी पोचलोय लेह पॅलेसच्या सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला. एकूण 7 मजल्यांचा हा पॅलेस आहे आणि ही याची 7वी लेवल किंवा 7वा माळा आपण त्याला म्हणू शकतो. आणि इथून दिसतं हे लेह शहराचं एक छानसं सुंदर दृश्य. वर पोहोचता समोर दिसतं लेह शहराचं पॅनोरामा व्ह्यू. खालच्या भागात दिसणारा तो छोटासा निळा पाण्याचा तलाव, इथेच आमचा मुक्काम आहे. इथून तो किती जवळ दिसतो, पण प्रत्यक्षात तिथे जाण्यास वेळ लागतो. म्हणजेच उंचीचा खेळ इथे जाणवतो. समोर हिरवीगार झाडं, मध्ये वसलेली घरे आणि त्यामागे अखंड पसरलेले हिमालयीन पर्वतरांगा. हे दृश्य थेट मनात कोरलं जातं. या सगळ्या भव्यतेच्या पार्श्वभूमीवर मी थोडा वेळ उभा राहिलो. वाऱ्याची झुळूक, शांतता, अवाढव्य पर्वत यांच्यामध्ये स्वतःला कैद केल्यासारखा एक फोटो काढला. हा क्षण शब्दात सांगणं कठीण, कारण हा अनुभव म्हणजे हिमालयाशी झालेली थोडीशी वैयक्तिक भेट. लेह पॅलेस फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तो लडाखच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा जिवंत दस्तऐवज आहे. इथून बाहेर जाताना आपण काहीतरी हरवलेलं सापडलं असं वाटतं. कदाचित
स्वतःतलीच एक शांत बाजू